बोलिए. सोनम वांगचुक गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसले. काल तिथंची तरुणाई जी आहे ती आक्रमक झालेली, कारण की सोनम वांगचुकच्या उपोषणाच्या संदर्भात कोणतंच तोडगा जो आहे तिथंच्या सरकारकडनं काढण्यात येत नाहीये, केंद्र सरकारकडनं. लडाख लेह हा भारताच्या सीमेवरचा भाग आहे. जर तुम्ही भारताच्या सीमेवरच्या लोकांना आणि त्या सीमा शांत ठेवू शकत नसाल तर तुम्ही कसले विश्वगुरू. तुम्ही दिलेली आश्वासनं प्रधानमंत्री मोदींनी पाळली नाही. पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची, जेव्हा 370 कलम हटवलं तेव्हा लेह लडाखला पूर्ण दर्जाचं राज्य देण्याची घोषणा कोणी केली होती? अमित शहाने केली होती, नरेंद्र मोदींनी केली होती. आज तिथे ज्याला तुम्ही जेन झी म्हणता ते रस्त्यावरती उतरलाय आणि तुम्ही पळून गेलाय. तुम्ही बंदी घातली आहे तिकडे आंदोलनावर. पण ही वेळ का आली या देशामध्ये? भारताची सीमा जिथे बाजूला चीन आहे, जिथे चीन आहे आणि चीन घुसलेला आहे लडाखमध्ये, हे विश्वगुरूंना कोणीतरी सांगा जाऊन. आणि तुम्ही भारताच्या सीमेवरचं राज्य शांत ठेवू शकत नाही. सोनम वांगचुक सारखा एक सामाजिक कार्यकर्ता आंदोलन करतोय त्या भागासाठी, तुम्ही त्याला 16 दिवस उपाशी ठेवता. 16 दिवस त्याने उपोषण केलंय. सरकारतर्फे कोणी तिकडे जायला तयार नाही. हा काय निर्दयपणा आहे? अनेक राज्यांमध्ये हा संतोष आहे.